हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 28 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच धमाकेदार होता. ऊर्जाने कोर्टात असं काही केलं ज्यामुळे हर्षवर्धन पूर्णपणे हादरून गेलाय. हर्षवर्धन हा कोर्टात पुन्हा पुन्हा उभा राहत होता. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, आणि जज साहेब त्याला पुन्हा पुन्हा खाली बसवत होत्या. त्याला वॉर्निंग देत होत्या की तुम्ही गप्प बसा आणि कोर्ट ठरवणार काय खरं काय खोटं. त्यासाठी मी येथे बसलीये. तुम्ही ठरवायचं नाही, तुम्ही निर्णय द्यायचा नाही. हर्षवर्धनचा जबरदस्त अपमान झालाय कोर्टात आणि ऊर्जाने शेवटी या विक्रांतकडून सगळं काही कबूल करून घेतलंय आणि जज साहेबांना त्याला शिक्षा द्यायला सांगितली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा जज साहेबांना सांगते, जज साहेब, विक्रांत शिर्केने काय काय केलं ना हे मी तुम्हाला सांगते. जेव्हा पद्मा ही विक्रांतच्या घरी पोहोचली तेव्हा विक्रांत शिर्के त्याच्या मित्रांबरोबर दारू पित होता आणि पद्माला पाहताच त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. मग त्याने पद्माची छेड काढली. पद्माची छेड काढल्यानंतर पाणी देण्याच्या बहाण्याने त्याने पद्माला स्पर्श केला. हे सगळं ऐकून पद्मा खूप दुःखी होते. आमदार शिर्के, हर्षवर्धन सगळेजण लक्ष देऊन ऐकत असतात. ऊर्जा पुढे सांगते, विक्रांत शिर्के हा ताबा सुटल्यानंतर पद्माच्या मागे मागे रूममध्ये गेला आणि पद्मावर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि मग ऊर्जा विक्रांतकडून सत्य बदलून घेण्यासाठी चक्क कोर्टात सांगते की मग या विक्रांत शिर्केने पद्माला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तिचा गळा दाबला आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. विक्रांत शिर्के म्हणतो, नाही, हे खोटं आहे, मी असं काहीच केलं नाहीये. जज साहेब, या खोटं बोलताय. तर ऊर्जा म्हणते, अरे मी कशाला खोटं बोलेल, खोटं तू बोलतोय, कारण तुला भीती वाटतीये कोर्टात तुझं सत्य बाहेर येईल याची. विक्रांत म्हणतो, नाही नाही नाही, मी खोटं बोलत नाहीये, या खोटं बोलताय. तेवढ्यात हर्षवर्धन उभा राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ऊर्जा शिंदे माझ्या क्लायंटवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताय. तर ऊर्जा सांगते, नाही, मी दबाव आणत नाहीये, मी फक्त त्या दिवशी जे काही घडलं ते कोर्टात सांगण्याचा प्रयत्न करतीये. जज साहेब या हर्षवर्धनला म्हणतात, ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड, तुम्ही खाली बसा ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार. हर्षवर्धन खाली बसतो आणि मग ऊर्जा ही विक्रांतला विचारते, अरे आमदाराचा पोरगा आहे ना तू, मग कशाला घाबरतो? तुला लई माज आहे ना की मी आमदाराचा पोरगा आहे, मी विक्रांत शिर्के, मी असा आहे, मी तसा आहे, मग बोल ना, कशाला घाबरतोय? नाही बोलू शकत तू, त्यामुळे तर मी कोर्टात सांगतेय, कारण तू एक नंबरचा भेकड आहे, भित्रा आहेस तू, भित्रा. अरे जे केलं ते बोलण्याची हिंमत ठेव ना, कशाला गप्प बसतो? सांग ना, तू पद्माबरोबर काय काय केलं? अरे सांग, तू पद्माला सगळ्यात आधी रूममध्ये पाठवलं, मग तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तिचा गळा नाही दाबता आला, तिने प्रतिकार केला, म्हणून मग तू तिच्या ओढणीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. विक्रांत म्हणतो, नाही नाही नाही, हे सगळं खोटं आहे. तर ऊर्जा म्हणते, जज साहेब, या विक्रांतमध्ये काही सत्य सांगण्याची हिंमत नाहीये, एक नंबरचा भेकड भित्रा आहे हा. मी तुम्हाला सांगते, या विक्रांत शिर्केने काय केलं. या विक्रांत शिर्केने सगळ्यात आधी पद्माचा गळा दाबला, नाही जमलं मग ओढणीने तिचा गळा दाबला, मग त्याचा बेल्ट काढला, पॅन्टचा बेल्ट, आणि या बेल्टने पद्माला बांधून फरफटत तो रूममध्ये घेऊन गेला. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन पुन्हा उभा राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ऊर्जा शिंदे काहीही बोलताय, मनाची गोष्ट सांगताय. ऊर्जा म्हणते, नाही मिलॉर्ड, मी मनाची गोष्ट सांगत नाहीये, जे खरं आहे तेच सांगतेय. जज साहेब ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा शिंदे तुम्ही कंटिन्यू करा, आणि हर्षवर्धन जहागीरदार तुम्ही पुन्हा एकदा मध्ये बोलू नका, शांत बसा जागेवर. हर्षवर्धन नाईलाजाने खाली बसतो आणि मग ऊर्जा ही विक्रांतला आणखीन उचकून देते. विक्रांत शिर्के, बोला ना, खरं बोलायची हिंमत नाहीये का? अरे भेकड आहेस तू, भेकड, एक नंबरचा भित्रा आहे तू, हिंमत नाही तुझ्यात खरं खरं बोलण्याची. विक्रांत खूप चिडतो आणि म्हणतो, ए ऊर्जा शिंदे, नीट बोलायचं माझ्याशी. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. विक्रांतचे जे डोळे, त्याचे ते एक्सप्रेशन, ऊर्जा त्याला जसं उकसवतीये, हर्षवर्धनला जागेवर बसवलं जात नाहीये, शौर्य, आदित्य, आमदार शिर्के, पद्मा हे सगळं पाहताय. हे पाहून खरंच तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल. आणि विक्रांत ऊर्जाशी ज्या भाषेत बोलला, ही भाषा ऐकून जज साहेब खूप चिडतात आणि विक्रांतला वॉर्निंग देतात, विक्रांत शिर्के, तुमच्या भाषेवर संयम ठेवा. जज साहेब हर्षवर्धनला ताकीद देतात, तुमच्या क्लायंटला समजावून सांगा, कोर्टात अशी भाषा वापरायची नाही.
हर्षवर्धन चांगलाच घाबरतो, उभा राहतो आणि विक्रांतला म्हणतो, विक्रांत शांत हो, शब्द जपून वापर आणि जे विचारलंय त्या प्रश्नांची उत्तरं नीट दे. विक्रांत शांत होतो आणि जज साहेबांना म्हणतो, जज साहेब माफ करा, पण या ऊर्जा शिंदे काही खोटं बोलताय म्हणून माझा ताबा सुटला. ऊर्जा म्हणते, अरे मी खोटं नाही बोलते, तू खोटं बोलतोय, एक नंबरचा खोटारडा आहे तू, अरे हिम्मत असेल तर कबूल कर ना. तर विक्रांत म्हणतो, मी नाही खोटं बोलते, तुम्ही खोटं बोलताय, मी असं काहीच केलं नाहीये ते पद्माबरोबर. तर ऊर्जा म्हणते, जाऊ द्या जज साहेब, हा विक्रांत शिर्के काही खरं बोलणार नाहीये, मीच तुम्हाला सांगते. या विक्रांत शिर्केने जेव्हा पाहिलं की पद्मा ही काही ऐकत नाहीये आणि तिला कंट्रोल करता येत नाहीये, तर त्याने चक्क पद्माला गुंगीचं औषध पाजण्याचा प्रयत्न केला जबरदस्तीने. विक्रांतला मोठा धक्काच बसतो. विक्रांत म्हणतो, नाही, मी तिला गुंगीचं औषध पाजण्याचा प्रयत्न केला नाही, मी असं काहीच केलं नाही. तर ऊर्जा म्हणते, अरे मी मनाचं नाही सांगते, पद्माने मला जे काही सांगितलंय ना मी तेच सांगतेय. तू पद्माला गुंगीचं औषध पाजण्याचा प्रयत्न केला म्हणजे ती तुझा प्रतिकार करणार नाही आणि मग तू ते गुंगीचं औषध तिला पाजत होता. अरे खरं बोल रे, किती घाबरतोस, एक नंबरचा भेकड आहे रे तू, तुझ्यात खरं बोलण्याची हिंमतच नाहीये. हिंमत असेल तर सांग ना कोर्टाला, काय काय केलं तू, पद्माला गुंगीचं औषध पाजलं हे सांगून दे ना, कशाला गप्प बसतोय. विक्रांत खूप चिडतो आणि म्हणतो, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी विक्रांत शिर्के, विक्रांत शिर्के. हर्षवर्धनला समजतं की ऊर्जाने या विक्रांतला उकसवलंय आणि आता विक्रांत काही शांत होणार नाही, हा मूर्खपणा करणार आहे. ऊर्जा म्हणते, हे फक्त विक्रांत शिर्के, मी विक्रांत शिर्के अशी बडबड करून काही होत नाही. अरे हिंमत असेल तर सांग ना कोर्टाला, काय काय केलंय. मला पद्माने सगळं सांगितलंय. सगळ्यात आधी तर तू पद्माच्या गळ्याभोवती तिची ओढणी केली, मग तिला घरंगळत फरफटत तुझ्या रूममध्ये घेऊन गेला. अरे तू तिचा गळा एवढ्या जोरात दाबला ना की तिच्या गळ्यावर अजून सुद्धा गळा दाबल्याचे मार्क्स आहेत. एवढंच नाही तर तू तिला घरगळत फरफटत घेऊन गेला तर तिच्या हातापायाला लागलंय, त्याचे सुद्धा निशाण आहेत तिच्या हातापायावर. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. विक्रांत म्हणतो, नाही, ते निशाण माझे नाही आहेत, ते निशाण आधीचे असतील. ऊर्जा म्हणते, आधीचे नाही, त्याच दिवशीचे आहेत, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. तू सगळ्यात आधी पद्माचा गळा दाबला, मग त्यानंतर ओढीने तिचा गळा दाबला आणि नंतर तिला फाशीला लटकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. हे ऐकून विक्रांतचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि विक्रांत चक्क कोर्टात जज साहेबांसमोर सगळ्यांसमोर कबूल करतो, मी त्या पद्माचा ओढणीने गळा नाही दाबला, तर माझ्या या हातांनी गळा दाबला. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. ऊर्जा गप्प बसते. पद्माला खूप आनंद होतो की विक्रांतने कबुली दिलीये, तो कोर्टात सगळं खरं सांगतोय. हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. हर्षवर्धनच्या हातात एक पेन्सिल असते, तो ती पेन्सिल गरा 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 फिरवत असतो आणि विक्रांत शिर्केला कसलंही भान राहत नाही. तो कोर्टात सगळं सत्य सांगतो, मी त्या पद्माचा गळा माझ्या हाताने दाबला होता आणि मी तिला मारणारच होतो, मी तिचा जीव घेणार होतो, पण तेवढ्यात तिने माझ्या पोटात जोरात लाथ मारली. मी बाजूला गेलो आणि तेवढ्यात ती सटकली. अजून फक्त 30 सेकंद मला मिळाले असते ना तर ती जागच्या जागी मेली असती. अरे विक्रांत शिर्के, मी विक्रांत शिर्के दारूच्या नशेत होतो ना म्हणून तिला हात तरी लावला, नाहीतर कोण अप्सरा लागून गेली आहे की ती, कोण आहे ती. पद्मा कुणीकडची नालीतला किडा आहे, नालीतला किडा. आणि मी विक्रांत शिर्के दारूच्या नशेत नसतो ना तर तिच्याकडे ठुंकून सुद्धा पाहिलं नसतं कोणीही. माझं एकच चुकलं, त्या दिवशी तिला तेथेच संपवायला पाहिजे होतं. तिची लायकी का मला कोर्टात ओढण्याची, जिवंत राहिली म्हणून माझ्या डोक्यावर बसली आहे, तिला त्या दिवशीच मारून टाकलं असतं ना तर बरं झालं असतं. विक्रांत शिर्के एका श्वासात हे सगळं बोलून जातो. पद्मा ढसाढसा रडू लागते. ऊर्जा ही विक्रांतकडे रागारागाने पाहत असते. हर्षवर्धन त्याच्या हातातली पेन्सिल मोडून टाकतो. हर्षवर्धनला समजतं सगळं संपलंय, विक्रांतने स्वतः कबुली दिली आहे की त्यानेच हे सगळं केलंय. जज साहेबसुद्धा विक्रांतकडे आश्चर्याने रागारागाने पाहत असतात. कधी त्या विक्रांतकडे पाहतात, कधी पद्माकडे पाहतात आणि मग विक्रांत शांत होतो. ऊर्जा म्हणते, दॅट्स ऑल माय लॉर्ड. आणि विक्रांतला समजतं की आपण खूप मोठी चूक केली आहे, आपण कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तो सगळीकडे पाहू लागतो, स्वतःच्या बापाकडे, हर्षवर्धनकडे, ऊर्जाकडे, पण त्याचं त्याला काही कळतच नाही. आमदार शिर्के मान खाली घालतो की आपल्या मूर्ख मुलाने मूर्खपणाचा कळस केलाय. हर्षवर्धनचा तर चेहराच पाहण्यासारखा झालेला असतो, कारण त्याला आता कळलंय ऊर्जाचा वेग किती आहे आणि आज आपण पहिली केस हरलोय. ऊर्जा जज साहेबांना म्हणते, जज साहेब, विक्रांत शिर्केंनी आता जे काही सांगितलं
ते सगळं खरं आहे. त्यांनी पद्माचा गळा स्वतःच्या हातानेच दाबला होता. दारूच्या नशेत आधी त्यांनी पद्माचा विनयभंग केला आणि मग पद्मा प्रतिकार करतेय हे पाहून पद्माचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही फक्त विनयभंगाची केस नाहीये, तर ही अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे. आणि जरी विनयभंग हा बेलेबल ऑफेन्स असला तरीसुद्धा अटेम्प्ट टू मर्डर हा बेलेबल ऑफेन्स नाहीये. त्यामुळे विक्रांत शिर्के यांना सजा सुनावण्यात यावी अशीच माझी कोर्टाला विनंती आहे. आणि जज साहेब, विक्रांत शिर्के खरं बोलताय. त्यांनी पद्माचा गळा हाताने दाबला होता, ओढणीने दाबला नव्हता किंवा फरफटत नेलं नव्हतं किंवा गुंगीचं औषध नव्हतं टाकलं त्यांच्या तोंडात. मी फक्त विक्रांत शिर्के यांच्याकडून सत्य वधून घेण्यासाठी थोडाफार फेरफार केला सत्यामध्ये. हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडून उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, म्हणजे फक्त गुन्ह्याची कबुली देण्यासाठी ऊर्जा शिंदेने हे सगळं केलंय. विक्रांत शिर्केने मानसिक दबावातून या गुन्ह्याची कबुली दिलीये. ऊर्जा म्हणते, याचा अर्थ ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही सुद्धा मान्य करताय की गुन्हा झालाय आणि हा गुन्हा तुमचे क्लायंट विक्रांत शिर्के यांनीच केलाय. हे ऐकून हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. हर्षवर्धनला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही. कोर्टात पिन ड्रॉप सायलेन्स असतो आणि मग ऊर्जा ही जज साहेबांना म्हणते, जज साहेब, विक्रांत शिर्के यांनी एका गरीब मुलीचा विनयभंग केला. तिने प्रतिकार केला म्हणून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी स्वतः हे कबूल केलंय. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यात शिक्षा करण्यात यावी. आमदार शिर्केच्या पायाखालची जमीनच सरकते. पद्मा रडत असते आणि ऊर्जा ही जज साहेबांकडे न्याय मागते आणि लवकरात लवकर विक्रांतला गुन्हेगार म्हणून अटक करावी अशी मागणी करते. हर्षवर्धन एखाद्या पुतळ्यासारखा कोर्टात उभा असतो. त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं. ऊर्जा आपल्याला एवढी भारी पडतीये यावर त्याचा विश्वासच बसत नाही. आणि इकडे हर्षवर्धनच्या घरी अर्पिता शौर्य शौर्य अशी हाक मारत मारत त्याच्या बेडरूममध्ये येते. तिच्या मागे मागे दिव्या आणि विजयासुद्धा येतात. विजया विचारते काय झालं, तर अर्पिता म्हणते मला शौर्यला भेटायचं आहे. शौर्य कुठे? विजया सांगते अगं तो कोर्टात गेलाय. तर अर्पिता म्हणते कोर्टात गेलाय का? कालसुद्धा कोर्टात गेला होता. त्याची माझी तर भेटच होत नाहीये. नो प्रॉब्लेम, मी येथेच थांबते. थोड्या वेळाने तो परत येईल ना, मग मी त्याला भेटेल. विजया आणि दिव्याला मोठा धक्काच बसतो आणि अर्पिता लाजत लाजत म्हणते तसंही मला लग्नानंतर याच रूममध्ये राहायचं आहे ना, आत्तापासूनच प्रॅक्टिस करते. विजयाला काय बोलावं ते कळतच नाही. आणि दिव्या म्हणते अगं अर्पिता, तर विजया तिला शांत बसवते. गप्प बस, काही बोलू नको. तेवढ्यात अर्पिता म्हणते काकू, मी तुमच्यासाठी काही साड्यांच्या डिझाईन्स आणल्या आहेत, एक साडी चूज करा बरं. तर विजया विचारते अगं साड्या कशासाठी? तर अर्पिता म्हणते काय काकू, असं काय करताय? कालच मी तुम्हाला माझ्या आणि शौर्याच्या लग्नाबद्दल बोलले ना. आता लग्न म्हटलं की साड्यांची शॉपिंग तर करावीच लागते आणि तुम्ही काही माझ्याबरोबर येत नाही. त्यामुळे आता मीच डिझाईन्स आणले आहेत. तुम्ही एक डिझाईन फायनल करा आणि मला सांगा तुम्हाला कोणती साडी आवडली येते. हे ऐकून विजय आणि दिव्याला खूप टेन्शन येतं. तेवढ्यात अर्पिताची नजर शौर्याच्या फोटोकडे जाते. अर्पिता या फोटोला जवळ घेते आणि या फोटोकडेच प्रेमाने पाहत बसते. दिव्या विचारते आई काय झालं हिला, ही अशी का वागतीये? विजयाकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नसतं. आणि मग अर्पिता तेथे असलेल्या पडद्यांना हात लावते आणि म्हणते काकू, आपण एक काम करूया, आमच्या लग्नाआधी ना हे पडदे चेंज करूया. हा रंग छान दिसत नाही ना, पेस्टल कलरचे लावूया, छान दिसतील. आणि हे कपाट शौर्याचं आहे का? आता ते शौर्याचं आहे, पण काही दिवसानंतर आमच्या लग्नानंतर ते आमच्या दोघांचं होईल. असं म्हणून ती या कपाटालाच मिठी मारते. विजयाला कळतच नाही या मुलीला काय सांगावं, या मुलीशी काय बोलावं. विजयाला खूप टेन्शन येतं. आणि इकडे हर्षवर्धन जज साहेबांना म्हणतो जज साहेब, आता कोर्टात जे काही झालं तो फक्त मानसिक दबाव टाकून गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रकार होता आणि ही साक्ष, हा कबुली जबाब कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. तेवढ्यात विक्रांतसुद्धा म्हणतो हो मॅडम, माझ्यावर दबाव टाकून हे सगळं कबूल करून घेण्यात आलं. मी असं काहीच केलेलं नाही आहे. मी पद्माचा गळा नाही दाबला, म्हणजे मी पद्माबरोबर काहीच नाही केलं. हे ऊर्जा शिंदे सगळं खोटं बोलतीये. मी आता सगळं चुकून बोलून गेलो. ऊर्जा आणि जज साहेब विक्रांतकडे रागारागाने पाहतात. त्यामुळे विक्रांत गप्प बसतो, खूप घाबरतो. आणि ऊर्जा ही जज साहेबांना म्हणते जज साहेब, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार एवढे अनुभवी, एवढे मोठे वकील आहेत,
तरी त्यांना ही गोष्ट माहीत नाही आहे की जर गुन्हेगाराने कोर्टात स्वतःहून कबुली जबाब दिला तर त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नसते. त्यामुळे या प्रकरणात आता कोणताही पुरावा दाखवण्याची गरज नाही आहे. हर्षवर्धन चिडून म्हणतो, नाही, हा कबुली जबाब कोर्टात चालणार नाही. जज साहेब खूप चिडतात आणि हर्षवर्धनला ठणकावून सांगतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, हे कोर्ट आहे आणि कोर्ट काय ग्राह्य धरणार, कोर्टात कोणता पुरावा चालणार कोणता नाही चालणार हे ठरवण्यासाठीच मी येथे बसली आहे. ते तुम्ही नाही ठरवायचं, तुम्ही फक्त तुमच्या क्लायंटच्या बाजूने बोलायचं. हर्षवर्धनची बोलतीच बंद होते आणि मग ऊर्जा जज साहेबांना सांगते, जज साहेब, या कोर्टामध्ये या विक्रांत शिर्केने सगळा कबुली जबाब दिलाय, त्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात यावी अशी मी विनंती करते. हर्षवर्धन पुन्हा उभा राहतो आणि म्हणतो, नाही, या कबुली जबाबाच्या बळावर विक्रांतला शिक्षा होऊ शकत नाही. जज साहेब पुन्हा चिडतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, मी तुम्हाला वॉर्निंग देतेय, तुम्ही कोर्टाला काय करायचं ते सांगू नका, कोर्टाला अक्कल शिकू नका की कोर्ट काय करू शकतं आणि काय नाही. हर्षवर्धनला खूप राग येतो. जज साहेब म्हणतात, तुम्ही तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट देऊ शकता. आणि मग हर्षवर्धन पुढे येतो आणि त्यानंतर तो असं काही बोलतो की ज्यामुळे सगळ्यांच्याच तळपायाची आग मस्तकात जाईल. हर्षवर्धन पुढे येतो आणि म्हणतो, जज साहेब, आत्ता या कोर्टात जे काही झालं ना, ती सगळी मॉकरी होती, मॉकरी. कारण कोर्टात असे बिनबुडाचे आरोप केले जातील याबद्दल मला माहितीच नव्हतं. कालपर्यंत जी केस फक्त मॉलेस्टेशनची, विनयभंगाची होती, ती केस आज डायरेक्ट अटेम्प्ट टू मर्डरची झाली. म्हणजे विक्रांतने पद्माचा गळा दाबला हे त्याच्याकडून कबूल करून घेण्यात आलं. हा सगळा एक डाव होता. आणि मी तुम्हाला विक्रांत शिर्केबद्दल सांगू इच्छितो. विक्रांत शिर्के हा खूप चांगला मुलगा आहे. आमदार दिग्विजय शिर्के यांचा मुलगा आहे आणि त्याच्या प्रभागामध्ये तो खूप चांगलं काम करतो. तो एक तरुण तडफदार नेता आहे. त्याच्या विभागातील तरुण मुलामुलींसाठी त्याने आजपर्यंत खूप कामं केली आहेत. अबालवृद्धांसाठी खूप कामं केली आहेत. त्याच्या प्रभागातील लोक त्याला देव मानतात, देव. इतका चांगला नेता आहे तो. आणि जर आपण त्याला गजाआड टाकलं तर आपण या देशाचं भविष्य अंधारात लोटतोय असं मला वाटतं. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो, विक्रांत शिर्केवर हे जे काही आरोप करण्यात आले आहे ना, हे सुडाच्या माध्यमातून करण्यात आले आहे, राग धरून करण्यात आले आहे. कारण विक्रांत शिर्के यावर ऊर्जा शिंदेचा राग आहे. काही दिवसांपूर्वी ऊर्जा शिंदेचं सामान काही समाजकंटकांनी तिच्या घरातून बाहेर फेकून दिलं होतं आणि ऊर्जा शिंदेचा असा समज झाला की हे सगळं विक्रांत शिर्केने केलं आहे. त्यामुळे विक्रांत शिर्केबद्दल मनात राग ठेवून ऊर्जा शिंदेने पद्माला भडकून दिलं, तिचं ब्रेन वॉश केलं आणि हे सगळे बिनबुडाचे आरोप लावले आहेत. ऊर्जा खूप चिडते, हर्षवर्धनकडे रागारागाने पाहते. हर्षवर्धन म्हणतो, जज साहेब, मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, कोणत्याही चुकीच्या कबुली जबाबामुळे किंवा खोट्या पुराव्यांमुळे एका उदयोन्मुख नेत्याचं आयुष्य बर्बाद करू नये. या समाजाला बदलू पाहणाऱ्या नेत्याला गजाआड टाकू नये. या देशाचं भविष्य अंधकारात टाकू नये. असं म्हणून तो स्वतःचं क्लोजिंग स्टेटमेंट देतो आणि सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात की हा काय असं मूर्खासारखं बोलतोय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जाने या विक्रांत शिर्केकडून ज्या पद्धतीने कबुली जबाब घेतला ते पाहायला खरंच खूप मजा आली. हर्षवर्धनची ऊर्जाने अशी जिरवली आहे ना की हर्षवर्धन यानंतर कोर्टात कधीच पाय ठेवणार नाही, तो वकील म्हणून संन्यास घेईल असंच वाटतंय. वचन दिले तुम्हाला. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू ऊर्जा तिचं क्लोजिंग स्टेटमेंट देत असेल आणि त्यावेळेस ती जज साहेबांना समजावून सांगेल, जज साहेब, आज तुम्हाला तो निर्णय द्यायचा आहे जो निर्णय या देशातील लाखो तरुण मुलींना पुढील भविष्याची वाट दाखवेल. ज्या मुलींबरोबर असे अन्याय होत आहे पण त्यांची हिंमत होत नाही कोर्टात जाण्याची, कारण त्यांना असं वाटतं की कोर्टात गेल्यावर आपल्याला न्याय मिळणार नाही. पण आज जर तुम्ही पद्माला न्याय दिला तर त्या लाखो मुलींना हिंमत मिळेल की जर पद्माला न्याय मिळू शकतो तर मलाही न्याय मिळू शकतो आणि अशा गुन्हेगारांना आपल्याला शिक्षा देता येईल.
जज साहेब, ही शिक्षा फक्त पद्मासारख्या मुलींनाच नाही तर विक्रांत शिर्केसारख्या माजुरड्या मुलांना सुद्धा एक संदेश देता येईल की रस्त्यावर चालणारी मुलगी ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते की तुम्ही जे कराल ती ते खपवून घेईल. त्यामुळे तुम्ही विक्रांत शिर्केला या प्रकरणात शिक्षा द्यावी. कोर्टात मी सगळे पुरावे मांडले आहेत. विक्रांत शिर्केने स्वतः कबुली जबाब दिलाय की त्याने पद्माबरोबर काय काय केलंय, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तुम्ही हे सगळं लक्षात ठेवता विक्रांत शिर्केला तुरुंगवासाची शिक्षा द्यावी अशी विनंती मी करते. म्हणजे ऊर्जाचं क्लोजिंग स्टेटमेंट हे हर्षवर्धनपेक्षा कैक पटीने लाख पटीने भारी असेल, जे जज साहेबांना नक्कीच पटणार. आणि पुरावे तर आहेच, विक्रांतचा स्वतःचा कबुली जबाब आहे. त्यामुळे विक्रांतला शिक्षा होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि उद्याचा एपिसोड खरंच खूप भारी असणार आहे, जेथे कोर्ट हे विक्रांतला शिक्षा सुनावेल. ऊर्जा ही केस जिंकणार, पद्माला न्याय मिळणार आणि हर्षवर्धन हरणार. ऊर्जा तिच्या वडिलांचा बदला पूर्ण करणार. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा हा एपिसोड पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.